मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे। हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट दिला आहे। वडाळा, सायन, अंधेरी सबवे, किंग सर्कल, दादर टीटी यासारख्या सखल भागात गुडघाभर पाणी साचलंय। त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे। वाहनधारकांची पाण्यातून वाट काढताना तारंबळ उडाली आहे। अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल केले आहेत। रेल्वे रुळांवरही पाणी साचलं असल्यानं तिन्ही मार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या सत्रातली शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईसह राज्यातल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांनी नियंत्रण कक्षात जाऊन आढावा घेतला। जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर होत चालली आहे। जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। खेड नगर परिषदेनं नागरिक आणि व्यापारी बांधवांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचा तातडीचा इशारा दिला आहे। खेड दापोली मार्गावर नारगोर्ली इथं झाड पडल्यामुळे एकाच मार्गावरून सध्या वाहतूक सुरू आहे। संगमेश्वर तालुक्यातल्या अनेक भागात रात्री वीज पुरवठा खंडित झाला। शास्त्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून राजापूर इथल्या कोदवली नदीनंही इशारा पातळी ओलांडली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे। अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद झाले आहेत। गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 86 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। कणकवली तालुक्यात 172 मिलीमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे।